कुठलाही रॅन्डम पेज। एका महाकाय जनावराच्या शरीरात एखाद्या एक कालचंच पेज आलं, आता परत दुसरं उघडूया। साधे शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करून ते श्रीकृष्णाच्या चित्राला अथवा विग्रहाला नमस्कार करून आणि ते खाद्यपदार्थ खाण्याची भगवंतांना प्रार्थना करीत अर्पण करावे। त्या योगे मनुष्याला जीवनामध्ये निश्चित प्रगती करता येते। मेंदूमध्ये तल्लख पेशी निर्माण होतात आणि यामुळे त्याची विचार शुद्धी होते। मनुष्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रेम भावनाने अर्पण करावी। यामुळे त्याची श्रीकृष्ण हे अस्तित्वातील प्रत्येक गोष्टीचे अधिपती असल्यामुळे त्यांना भोजनाची मुळीच आवश्यकता नाही। तथापि ज्याला भगवंताला अन्न अर्पण करून त्यांना संतुष्टी करावयाची इच्छा आहे त्याने अर्पण केलेल्या भेटीचा भगवंत स्वीकार करतात। खाद्यपदार्थ तयार करताना ते अर्पण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या सर्व क्रिया श्रीकृष्णाच्या प्रेमास्तव केल्या पाहिजेत। परम सत्य हे इंद्रियरहित आहे असे प्रतिपादन करणारे निर्विशेषवादी दार्शनिक भगवद्गीतेचं या श्लोकाचे स्पष्ट करून देऊ शकत नाही। त्यांच्यासाठी हा श्लोक म्हणजे एक रूपक आहे किंवा भगवद्गीतेचा वक्ता श्रीकृष्ण यांचा भौतिक स्वरूपाचा दाखला आहे। परंतु वस्तुतः भगवान श्रीकृष्णांना इंद्रिय आहेत आणि असे म्हटले आहे की त्यांची इंद्रिय परस्परानुगामी आहेत, अर्थात एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते। श्रीकृष्णांना परमसत्य म्हणण्याचा आशय आहे। इंद्रियांच्या अभावी त्यांना सर्व ऐश्वर्याने परिपूर्ण म्हणताच आले नसते। 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की भौतिक प्रकृतीमध्ये तेच जीवांना गर्भस्थ करतात। भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते गर्भधारणा करतात आणि म्हणून या बाबतीत भगवंतांना अन्न अर्पण करताना भक्ताची प्रेमपूर्ण प्रार्थना भगवंतांनी श्रवण करणे आणि भगवंतांनी ते अन्न ग्रहण करणे व प्रत्यक्षात त्याची चव घेणे यात कोणताही भेद नाही। भगवंत परमसत्य असल्या कारणाने त्यांनी श्रवण करणे हे पूर्णपणे त्यांच्या अन्न ग्रहण करण्यासमान आणि त्यांची चव घेण्यासमान आहे। या मुद्द्यावर अधिक जोर दिला पाहिजे। जो भक्त तर्क न करता श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे तत्वतः त्यांचा स्वीकार करतो तोच केवळ जाणू शकतो की परमसत्य अन्न ग्रहण करू शकते आणि त्याचा स्वादही घेऊ शकते। यत्करोषि यदश्नासि यजुहोषि ददासि यत यत्तपस्यासि कामतेय तत्करुष मदर्पणम। हे कौतेया, तू जे कर्म करतो आहेस, जे खातोस, जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे जप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर। याप्रमाणे प्रत्येक कर्तव्य आहे की त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे जेणेकरून त्याला कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णाचे विस्मरण होणार नाही।